कांदेनी आणि दुसरीकडे पाहिलं तर केदार दिघे यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे दारू आणि पैसे वाटपा संदर्भातला। केदार शिंदेवर दारू आणि पैसा वाटपा संदर्भात गुन्हा दाखल झाला असेल तर अशा प्रकारचा सगळ्यात पहिला गुन्हा एकनाथ शिंदेवर व्हायला पाहिजे। पैसे वाटपा संदर्भात जर केदार दिघ्यांवरती गुन्हा दाखल झाला असेल तर अशा प्रकारचा विनोद तावडेवरती गुन्हा दाखल झाला पैसे वाटपाचा नाही झाला। पैसे पकडले त्या हॉटेलमध्ये काही संशयास्पद महिला नाही पकडलं, गुन्हा दाखल झाला का विनोद तावडेंवर नाही। अख्ख्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिंद्यांचे पैसे पकडले। नाशिकच्या ताज हॉटेलमध्ये 3 कोटी रुपये पकडले। कोणावर गुन्हा दाखल झाला मला सांगा। महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती या संदर्भातला पहिला गुन्हा FIR लॉज व्हायला पाहिजे। केदार दिघेवरती काय गुन्हा दाखल करताय? आनंद दिघ्यांच्या पुतण्यावर, वारसदारावर। हे तुमचं दिघ्यांचं प्रेम आहे। सुहास कांदेनी कोण आहेत? ते आमदार आहेत। त्यांनी जर भुजबळांना धमकी दिली असेल तुझा मर्डर होईल, मी हे टीव्हीला पाहिलं, तर निवडणूक आयोग, विद्यमान गृहमंत्री फडणवीस यांची काय जबाबदारी आहे की नाही? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जबाबदारी आहे की नाही? एक आमदार दुसऱ्या उमेदवाराला तुझा आज संध्याकाळपर्यंत मर्डर होईल, फिक्स आहे तुझा मर्डर, आणि आम्हाला म्हणता तुम्ही कोणत्या प्रकारची भाषा वापरता? तुमचे लोक काय भाषा वापरतात? मर्डरची भाषा वापरतात। आणि हे देवेंद्र फडणवीस सारखे लोक जे आहेत गृहमंत्री पदावर, मुख्यमंत्री पदावरची माणसं, अमित शहा गृहमंत्री, हा काय चाललंय या राज्यामध्ये? चला थँक्यू। देखिए ये अपक्ष हमारा नंबर कम नहीं हो जाएगा। आप जो बात कर रहे हैं कि अपक्ष या छोटे दल, हम और हमारे सभी साथी छोटे छोटे दल जो है, शेका पार्टी है, समाजवादी पार्टी है, हाँ लेफ्ट के लोग हैं, हम सब मिलकर हमारे पास सरकार बनाने के लिए बहुमत का आंकड़ा हम पार कर रहे हैं। हम 160 या 165 तक सीटें जीत रहे हैं। मैं आपको दावे के साथ कुठे आहे नाही, आम्ही आज भेटतोय, उद्याही भेटतोय, आम्हाला 2 दिवस भेटून काही चर्चा कराव्या लागतील। पूर्ण स्थिर सरकार, पूर्ण